नमस्कार मित्रांनो, मी स्टार हेल्थ ॲडवायझर योगेश पाटील सर. मित्रांनो, स्टार हेल्थमध्ये जॉईन केल्यापासून असंख्य ग्राहकांना आपण या पॉलिसी माध्यमाने कोटी रुपये आपण दिलेले आहेत. असंच माझे एकदम जवळचे मित्र धरणगाव येथील श्री स्वामी समर्थ कॉम्प्युटरचे संचालक व भाजपा युवा मोर्चाचे सोशल मीडिया अध्यक्ष अनिल बडगुजर सर यांनाही या पॉलिसीचा फायदा झालेला आहे. या पॉलिसीचा फायदा त्यांना कशा प्रकारे झाला जवळपास आपण ते जाणून घेऊया. आजच्या 3 वर्षापूर्वी मी त्यांना ती पॉलिसी दिली होती. सर, ही पॉलिसी जेव्हा आपण केव्हा घेतली? मी पॉलिसी 16 मे 2021 ला घेतली. या पॉलिसीमध्ये आतापर्यंत तुम्ही किती रक्कम जमा केली? या पॉलिसीमध्ये जवळजवळ 60,000 रुपये प्रमाणे रक्कम जमा केलेली आहे. 11,000 वगैरे असे भरून. मित्रांनो, या पॉलिसीमध्ये फक्त 3 वर्षात 60,000 रुपये सरांनी जमा केलेले आहेत. पण आत्ताच त्यांच्या आईंना त्या पॉलिसीचा उपयोग घेण्याचा इच्छेचं ऑपरेशनची गरज पडली. त्यात त्यांना काही क्लेम मिळाला. तो क्लेम किती मिळाला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तो कशा पद्धतीने मिळाला? सर, किती रक्कम तुम्हाला मिळाली व त्यात तुम्हाला काही अडचण आली का? त्यात योगेश पाटील सरांची सर्व्हिस कशी भेटली व स्टार हेल्थने तुम्हाला कशा प्रकारे त्यात मदत केली? एवढी सर्व आम्हाला माहिती पाहिजे तुमच्याकडून. स्टार हेल्थमध्ये पॉलिसी काढल्यामुळे आमचा खूप सारा फायदा झालेला आहे. जवळजवळ 2,80,000 रुपयाचा फायदा झालेला आहे. माझ्या आईच्या पायाच्या ऑपरेशनसाठी हिप चेंजचं ऑपरेशन असतं, जे आपला बॉल असतो ना, बॉल बदलवला त्यासाठी जळगाव येथील खडके हॉस्पिटल इथे ऑपरेशन करण्यात आलं आईचं. तर आता एकदम ओके आहे. म्हणजे पहिला जो त्रास होणार होता तो त्रास एकदम नाहीसा झाला आहे. फक्त या पॉलिसी काढल्या आणि माझे एवढे पैसे वाचले याबद्दल खूप आभारी आहे योगेश सरांच्या आणि स्टार हेल्थ कंपनीच्या. कारण की त्यांनी सपोर्ट केला आहे एकदम चांगल्या प्रकारे, त्याच्यामुळे एवढं शक्य झालं. सर, यात तुम्हाला ट्रीटमेंट कोणत्या पद्धतीची मिळाली? आता ज्या व्यक्तीकडे पॉलिसी राहत नाही त्या व्यक्तीची ट्रीटमेंट मिळण्याची पद्धत हॉस्पिटलकडून व ज्या व्यक्तीकडे पॉलिसी असते त्यांना ट्रीटमेंट मिळण्याची पद्धत कशी आहे? मी जे स्टार हेल्थ पॉलिसीमध्ये काढली ती कॅशलेसमध्ये झालेली होती. कॅशलेसमध्ये झाल्यामुळे मला स्पेशल रूम आणि VIP सारखी स्टेटमेंट मला मिळत होती. सर्व डॉक्टर वगैरे त्यांचे विचारपूस वगैरे मला नेहमी असायचं आणि ते डॉक्टरांचा जो सपोर्ट होता तो सुद्धा एकदम चांगल्या प्रकारे होता त्या ठिकाणी. तिथे म्हणजे राहण्याची सोय म्हणजे एकदम म्हणजे स्वतःचं घर आहे या प्रकारे राहायला मिळालं होतं. स्पेशल रूम मिळालेला होता आम्हाला. सर, मला सांगा, आज एकंदरीत सामान्य व्यक्तीजवळ एवढी 3 लाख रुपये सेव्हिंग राहत नाही. आज ती पॉलिसी असल्यामुळे आज आम्हाला जाणून घ्यायचं की ही 3 लाख रुपये सेव्हिंग तुमच्याकडे होती का नव्हती? तेव्हा आता नव्हती, कारण की इकडून तिकडून जमा करायचं आईचं ऑपरेशन करणं मला भाग होतं. कारण की ते नाही केलं तर आईला खूप त्रास सहन करावा लागत होता. पण या पॉलिसी असल्या कारणाने एवढा फायदा झाला की 1 तासामध्ये क्लेम पास झाला आणि ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशीच तयारी झाली आणि आता एकदम रिकव्हरी आहे. याच्या काही टेन्शन नाही, काहीच नाही. मित्रांनो, आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीला 3 ते 4 लाख रुपये गोळा करणं खूप कठीण असतं. एवढी सेव्हिंग कोणाजवळच असत नाही. त्यामुळे जसं अनिलने त्याच्या आईवडिलांसाठी पॉलिसी घेऊन अगदी योग्य निर्णय घेतला, तसंच आमची इच्छा आहे की तुम्ही बी पॉलिसी घ्यावी व आपली स्वतःची व आईवडिलांचं संरक्षण करावं व भविष्यात येणारा हॉस्पिटल रिलेटेड मोठ्या खर्चापासून तुम्ही वाचू शकतात किंवा आम्ही तुम्हाला सर्वोपरी मदत करू. पण त्यासाठी तुमच्याजवळ पॉलिसी असणं खूप महत्त्वाचं आहे. थँक्यू.